रामकृष्ण हरी मंडळ श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांसाठी तर्पण विधी, पिंडदान, दानधर्म, सेवा या आवर्जून गोष्टी या केल्या जातात. 3 पिढ्यांपर्यंतचा पितृदोष शांत करण्यासाठी, पितरांची कृपा प्राप्त व्हावी. पितृदोषामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या संसारात ज्या काही अडचणी येत आहेत तर त्या दूर होऊन तुमची अडलेली कामे पूर्ण व्हावीत, यासाठी वर्षातील अक्षय तृतीयेचा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. असं म्हटलं जातं की या दिवशी पितृलोकातून पितृ घरी येत असतात आणि आपल्या घराच्या उंबरठ्यात जो असतो तर त्या उंबरठ्याजवळ ते बसलेले असतात. त्यामुळे या दिवशी पितरांसाठी सेवा, दानधर्म, पूजा अर्चा या गोष्टी आवर्जून केल्याच पाहिजेत. या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत पितरांसाठी या दिवशी पूजा कशी करावी अतिशय साधी सोपी पद्धत शेअर करणार आहे. त्याचबरोबर तुमच्या मूळ घरी जरी तर्पण विधी, पिंडदान या दिवशी केलं जात असेल तरीसुद्धा तुम्ही जगाच्या पाठीवर नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त जिथे कुठे राहत आहात तिथे तुम्ही कशा पद्धतीने सेवा करू शकता, काय दान करू शकता पितरांसाठी हेही शेअर करणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर फक्त सासरे नसतील, म्हणजे तुमचे सासरे वारलेले असतील तर तुम्ही पूजा कशी करायची, तुमच्या जर सासूबाई वारलेल्या असतील तर पूजा कशी करायची, किंवा तुम्हाला सासू सासरे दोघेही नाही आहेत तर पूजा कशी करायची, किंवा तुम्हाला सासू सासरे दोघेही आहेत मग त्यांनी त्यांच्या सासू सासऱ्यांची किंवा 3 पिढ्यापर्यंतच्या पितरांची पूजा कशी करायची, अशी सगळी माहिती आज तितक्या सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल. यंदा 19 एप्रिल रोजी रविवार अक्षय तृतीया आहे आणि या तृतीया तिथीचा प्रारंभ हा 19 एप्रिल रोजी सकाळी 10:49 सुरू होणार आहे आणि 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:26 तृतीया तिथी समाप्त होणार आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये उदय तिथीनुसार पाहिली जाते, त्यामुळे उदय तिथीनुसार कोणतेही सण साजरे केले जातात. मात्र यंदा 19 तारखेलाच अक्षय तृतीया साजरी केली जाणार आहे, कारण की हा दिवस सण दिवसाच्या पूर्वार्धात साजरा केला जातो. खरेदीसाठी ही सकाळची वेळ योग्य मानली जाते. अशातच तृतीया तिथी ही 20 तारखेचा सूर्योदय पाहणार असली तरी देखील अवघ्या काही मिनिटात म्हणजेच 7:26 ती संपणार आहे. त्यामुळे मुख्य सण हा 19 तारखेला साजरा केला जाणार आहे. यालाच पूर्वाह्य व्यापिनी किंवा पूर्वार्ध व्यापिनी तिथी असं म्हटलं जातं. अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांचे एकत्रित पूजन सुद्धा केलं जातं. यांचे एकत्रित पूजन करण्याचा सुद्धा शुभमुहूर्त असतो, तो वेगळा असतो. तो शुभमुहूर्त मी आपल्या चॅनलवरती शेअर करणार आहे. या दिवशी त्या शुभमुहूर्तावरती माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांचे एकत्रित पूजन कसं करावं, अक्षय कलश कसा भरावा, त्यासाठी साहित्य काय आहे, अक्षय कलशाचं नंतर काय करावं, त्याच्या साहित्याचं काय करावं, अशी सगळी माहिती असणारा व्हिडिओ सुद्धा चॅनलवरती अपलोड होणार आहे. तो देखील तुम्ही बघू शकता, त्यातून तुम्हाला खूप सारी माहिती मिळेल. तर बघा, पितरांची सेवा करण्याचा मुहूर्त किंवा ज्याला आपण वेळ म्हणू शकतो तर ती दुपारी 12 ते 3 ही वेळ पितरांची सेवा करण्यासाठी मानली जाते. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये तुम्हाला तुमच्या पितरांची सेवा करायला सुरुवात करायची. समजा आता तुम्ही नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी राहत आहात आणि तुम्ही तर्पण किंवा पिंडदान या गोष्टी करू शकत नाही, तर मग अशा वेळेला दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये तुम्ही काय करायचं, तुमच्या घरामध्ये जी काही दक्षिण दिशा आहे, हॉलची असू द्या किंवा कोणत्याही रूमची असू द्या, जी दक्षिण दिशा असते तर त्या दक्षिण दिशेला एक छोटासा पाट ठेवायचा. त्यावरती मुठभर किंवा आपण एखादी वाटी, एखादा ग्लास तांदूळ टाकायचे आणि त्या तांदळावरती न वापरलेली एखादी पंती घ्यायची. त्या पंतीमध्ये जे कोणतंही तेल तुम्हाला देवासाठी तुम्ही वापरता ते तेल टाकायचं. सिंगल वात त्यामध्ये लावायची आहे आणि दक्षिणेकडे ज्योत करून हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. आपल्याला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे. आसन घेऊन जेव्हा आपण दिवा लावतोय तर मग त्यावेळेला आपल्याला ओम पितृदेवताभ्यो नमः, ओम पितृदेवताभ्यो नमः हा मंत्र कमीत कमी 11 वेळा म्हणायचा आहे. हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला जर तुमच्या 3 पिढ्यांपर्यंतच्या पितरांची नावं माहीत असतील तर त्या नावाचा उल्लेख तुम्हाला करायचा आहे, उच्चार करायचा आहे. जर नाव माहीत नसेल तर मग तुमचं आडनाव आणि आता मला आपलं आडनाव घ्यायचं आणि जे 3 पिढ्यापर्यंतचे जे पितरं असतात तर त्या पितरांना माझा नमस्कार असो असं तुम्हाला म्हणायचं आहे. सर्व पितरांना नमस्कार म्हणायचा आहे. माझ्याकडून आपल्या घरातील लहानांकडून मोठ्यांकडून काही चूक भूल झाली असेल तर त्याबद्दल क्षमा करा आणि तुमचं जर एखादं अडलेलं काम असेल, संसारामध्ये काही प्रॉब्लेम असतील, घरामध्ये काही समस्या असतील तर त्या सुटाव्यात, त्यासाठी प्रार्थना देखील करायची. इथून पुढे जशी मला शक्य होईल तशी मी आपली सेवा करेल. माझ्या सेवेचा स्वीकार करा व तुमच्या आशीर्वादाने माझं हे काम होऊ द्या, माझा संसार सुखाचा होऊ द्या, घरामध्ये पैसा वगैरे सगळं व्यवस्थित टिकून राहू द्या, सगळ्या गोष्टी वेळच्या वेळेवर आणि सर्वांना चांगले उत्तम आरोग्य मिळू द्या. हे जे काही तुम्हाला वाटतं तर ते प्रार्थना तुम्हाला करायची आहे. त्यानंतर तुम्हाला पितृ अष्टक पठण करायचं आहे. तर पितृ अष्टक हे खूप पितरांचं आवडतं अष्टक आहे. तर ते तुम्ही पितरांची सेवा करण्यासाठी तुम्हाला ते म्हणायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते म्हणू शकता किंवा तुम्ही पितृस्तुती किंवा पितृस्तोत्र सुद्धा म्हणू शकता. गुगलवर तुम्ही सर्च
केलं तर तुम्हाला सगळे स्तोत्र जे आहे तर ते मिळून जातील. फक्त हे सेवा तुम्हाला करायची आहे. तुम्ही पिंडदान आणि तर्पण विधी करू शकणार नसाल तर आणि सेम याच पद्धतीने दिवा संध्याकाळी दिवे लागलेला सूर्य मावळल्यानंतर सुद्धा तुम्हाला लावायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही जिथे कुठे आहात तिथे तुम्हाला पाण्याने भरलेला एखादा नवीन माठ, घरातील जुना नाही तर नवीन माठ आणायचा आहे. त्यामध्ये पाणी भरायचं आहे. पाण्याने भरलेला माठ किंवा ज्याला आपण सुरई म्हटलं जातं, छोटी असते तर ती देखील पाण्याने भरलेली सुरई तुम्हाला या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला, गरीब व्यक्तीला तुमच्या पित्राचं स्मरण करून त्यांचं नाव घेऊन तुम्हाला दान जे आहे तर ते करायचं आहे. ज्या काही समस्या असतील, अडचणी असतील तर त्या सुटावे यासाठी प्रार्थना वगैरे तुम्हाला करायची आहे. घरी तो माठ आणायचा, त्याचं पूजन करायचं, त्यामध्ये पाणी भरायचं, पितरांना तुम्हाला जे काही प्रार्थना करायची आहे ती करायची आणि त्यानंतर दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये तुम्हाला हा माठ जो आहे पाण्याने भरलेला तो दान करायचा आहे. कुणी जर घेणारं नसेल तर घराच्या आजूबाजूला जिथे कुठे एखादं मंदिर असेल तर तिथे देखील तुम्ही ठेवून देऊ शकता. तिथे तुम्ही दान केला तरीसुद्धा चालेल. हे झालं पितरांच्या नावाचं दानधर्म. आता समजा तुम्हाला पितरांची जी काही पूजा आहे ती तुम्हाला करायची आहे तर तुमचे सुरुवातीला सासू आणि सासरे तुम्हाला दोन्ही नसतील तर कशा पद्धतीने करायचं. तर समजा आता तुम्हाला सासूही नाही आणि सासरेही नाही, मग अशा वेळेला काय करायचं, दुपारी 12 वाजता पूजेला सुरुवात करायची. दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही स्वतः बसायचं आहे. दक्षिण दिशेला समोर एखादा पाट तुम्हाला ठेवायचा आहे. त्या पाटावरती वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. बसण्यासाठी आसन घ्यायचं. सुरुवातीला दिवा लावायचा आहे. दिवा, धूप, अगरबत्ती लावून घ्यायची आणि त्यानंतर एक पत्रावळी तुम्हाला घ्यायची आहे. पत्रावळी किंवा एखादं ताट तुम्ही घेतलं तरी सुद्धा चालेल. त्यावर तुम्हाला जसं बघा आपण पाऊणशेर किंवा किलोभर किंवा 1.25 किलो, खूप कमी पण नाही, खूप जास्त पण नाही, असं तुम्हाला थोडेसे गहू किंवा एखादे तांब्या भरून गहू असे टाकायचे आहेत. त्यावरती तुम्हाला एक मोठा माठ घ्यायचा आहे. तर इथे तुम्हाला दिसतोय असा आपल्याला मध्यम आकाराचा माठ जो आहे तर तो आपल्याला घ्यायचा आहे. तर जास्त छोटा नाही, मोठा नाही, असा आपल्याला माठ घ्यायचा आहे. मोठा माठ, त्याला केळी असं म्हटलं जातं आणि त्याच्यावरती एक छोटा माठ ठेवायचा आहे. त्याला करा असं म्हटलं जातं. तुम्हाला सासू सासरे दोन्ही नाहीत म्हणून आपल्याला केळी आणि करा दोन्हींची पूजा करायची आहे. केळी म्हणजे ज्यांना सासू नाही त्यांनी केळीची पूजा करायची असते आणि ज्यांना सासरे नाहीत त्यांनी कराची पूजा करायची असते. पण तुम्हाला सासू सासरे दोन्ही नाहीत मग खाली एक प्लेट किंवा पत्रावळी घ्यायची, त्यावरती गहू ते आपल्याला घालायचं आहे. केळी म्हणजे मोठा माठ आणि ठेवायचा आणि त्या माठामध्ये पाणी टाकायचं आहे. त्यामध्ये हळदी कुंकू तुम्हाला टाकायचं आहे. तुळशीचं पान, सुपारी, 1 रुपयाचं नाणं त्यामध्ये टाकायचं, एखादं फूल टाकायचं आहे. त्याच्यावरती करा ठेवायचा आहे. तो करासुद्धा सेम पाण्याने भरायचा आहे. त्या वस्तू टाकायच्या आणि त्याच्यावरती मग तुम्हाला बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं, खरबूज ठेवलं जातं, बऱ्याच ठिकाणी आंबा ठेवला जातो. तुमच्याकडे काय ठेवण्याची पद्धत आहे तर ते तुम्हाला तुमच्या घरातील मोठ्या मंडळींना किंवा तुमची जी काही भावकी असेल त्यांना तुम्हाला विचारायचं आहे. मग वरचा जो करा असतो तर तो छोटा माठ, त्याच्यावरती तुम्हाला तुमच्याकडे जे ठेवलं जातं, तुमच्याकडे खरबूज किंवा आंबा किंवा काशीफळ, भोपळा या व्यतिरिक्त काही ठेवलं जात असेल, तुम्हाला ते ठेवायचं असेल तर ते ठेवून घ्यायचं. जे दोन्ही माठ आहेत, करा आणि केळी, यावरती कुंकू आणि उभ्या रेषा ओढायच्या आहेत, ओढायच्या नाहीत. ही आपण पितरांची पूजा करत आहोत तर म्हणून ह्या करा आणि केळीवरती आपल्याला चंदनाने वरून खाली रेषा ओढायच्या आहेत. आपण बघा कलश मांडणी वगैरे करतो, पूजा करतो, तेव्हा आपण कलश भरतो त्यावेळेस आपण कुंकवाने खालून वरती रेषा ओढतो, परंतु पितरांची सेवा आहे म्हणून वरून खालती आपल्याला चंदनाने 5 रेषा ओढून घ्यायच्या आहेत दोन्ही ह्याच्यावरती. आणि जो कलावा धागा असतो तर त्याने 3 वेळा हा कराला आणि केळीला गुंडाळून घ्यायचा आहे. 3 वेळा धागा गुंडाळायचा आहे कारण की आपण पितरांची पूजा करत आहोत. आणि तुमच्याकडे जर आंब्याची पानं किंवा डहाळा जर ठेवण्याची पद्धत असेल तर तुम्ही आंब्याचा डहाळासुद्धा माठामध्ये किंवा त्या केळीमध्ये ठेवायचा आहे. ज्याच्या तुमच्याकडे पद्धत नसेल तर ठेवायचं नाही. ज्या पद्धतीने साधी सोपी ही पूजा मांडणी जी आहे तर ते सासू सासरे दोन्ही नसतील तर करायची आहे आणि यांचं पूजन वगैरे सगळं करून घ्यायचं आहे. तर या दिवशी पूर्णावरणाचा स्वयंपाक केला जातो, आंब्याचा रस बनवला जातो. अक्षय तृतीयापासूनच बऱ्याच जणांकडे आंबे खायला सुरुवात केली जाते. जो तुम्ही नैवेद्य बनवला असेल तो नैवेद्य दाखवायचा आहे. तुमच्या पितरांचे, तुमच्या सासू सासऱ्यांचे तुमच्याकडे फोटो असतील तर या करा केळी मागे तुम्ही फोटोसुद्धा ठेवू शकता. फोटो स्वच्छ पुसून घ्यायचे, त्यांना हार फूल वगैरे सगळे अर्पण करायचं आहे. धूप दीप दाखवायचा, नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. ही झाली आपली साधी सोपी पूजा. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला आगारी घ्यायची आहे, आगारी द्यायची आहे. तर आगारीसाठी काय करायचं, तुमच्याकडे हवनपात्र असेल तर ते घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही एखाद्या नवरात्रीमध्ये हवन पेटवता तशी तुमच्याकडे
एखादी अक्षय तृतीयेसाठी एखादं हवन पात्र असेल तर ते घ्यायचं, किंवा शुद्ध गौरीवरती शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे, त्याच्यावरती कापूर टाकायचं आहे, ते प्रज्वलित करून घ्यायचं आहे, ते तुम्हाला तुमच्या दरवाजामध्ये न्यायचं आहे. आणि जे काही तुमचं स्वयंपाक बनवलेला असेल पूर्णावरणाचा तो सगळं थोडं थोडं एका ताटामध्ये काढायचं आहे आणि त्या सगळ्याचा एकत्रित कुस्कारा करायचा आहे आणि ते सगळं चुरून घ्यायचं आहे, कुस्कारून घ्यायचं आहे, किंवा एक घास तोडून घ्यायचा आहे. त्याच्यात सगळं जे काही बनवलेलं आहे तर ते लावायचं आहे आणि त्या अग्नीवरती आघारी म्हणजे पितरांना आपण घास देतोय असं तुम्ही कालवलेलं जे आहे तर ते आघारी आपण त्या हवनपात्रामध्ये पेटवलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला त्याच्यावर टाकायचं आहे. या पद्धतीने आघाडी जी आहे तर ती द्यायची आहे. मग बाकी त्याचे उरलेलं आहे तर ते गाईला तुम्ही खाऊ घालू शकता, किंवा तुमच्याकडे ही आघाडी केली जात नसेल तर तो दाखवलेला नैवेद्य तुमच्याकडे आहे तर तो तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे गाई असेल तर तिथे जाऊन तुम्ही गाईला खाऊ घालू शकता. आता गाईसुद्धा खायला नसेल तर घराच्या आजूबाजूला एखादं मोठं झाड वगैरे काही असेल तिथे तुम्ही ठेवून येऊ शकता, म्हणजे पशु पक्षी वगैरे खाऊ शकतात. आणि मग तुम्हाला समजा सासू सासरे दोन्हीही नसतील तर तुम्ही पुरुष आणि महिला बोलावू शकता आणि त्यांना तुम्ही जीव घालू शकता. आणि तुम्हाला जर सासरे नसतील तर पुरुष बोलवायचं आहे आणि त्यांना जेवाय घालायचं आहे. जर तुम्हाला सासूबाई नसतील तर मग महिला बोलवायची आहे, सवाष्णी असेल तर सवाष्णी, आणि मग त्यांना जेव घालायचं आहे. अशा पद्धतीने पितरांची ही पूजा झाल्यानंतर पितरांसाठी जे आपण जेवायला बोलवलेलं आहे मंडळी तर त्यांचं जेवण झाल्यानंतर पितरांना आघाडी घास दिल्यानंतरच आपण घरातील जी काही छोटी मोठी जी मंडळी आहेत तर त्यांनी या दिवशी अन्नग्रहण करायचं आहे. असं असतं जेवण करायचं. जोपर्यंत पितरांची सगळी पूजा व जेवायला सांगितलेले आहे त्यांचं जेवण होत नाही तोपर्यंत या दिवशी आपल्याला उपवास करायचा असतो आणि या दिवशी व्रत करण्याला खूप जास्त महत्त्व दिलं जातं. पितरांना घास देईपर्यंत तसेच पितरांना नैवेद्य दाखवून झाल्यावरती लगेचच कावळ्याला देखील घास ठेवायला विसरायचं नाही. आता बघा समजा तुम्हाला सासूबाई नाही तर ह्याच्यातला जो फक्त खालचा माठ आहे तर तो फक्त तुम्हाला खालचा माठ सेम पूजा याच पद्धतीने खाली पत्रावळीवरती त्याच्यावरती गहू टाकून त्यावरती खालचा माठ ज्याला आपण केळी म्हटलं जातं ते सेम त्याच प्रकारे पाणी वगैरे सगळं भरायचं. त्याच्यावरती मग तुम्हाला खरबूज असेल तर खरबूज किंवा आंबा ठेवत असतील तर आंबा, या व्यतिरिक्त काही ठेवत असतील तर ते ठेवायचे. सेम आता जसं सांगितलं पूजा करायची तसंच केळीची सेम त्याच पद्धतीने तुम्हाला पूजा करायची. तुमच्या सासूबाई गेलेल्या असतील तर एखाद्या महिलेला जेवायला तुम्ही वगैरे बोलावू शकता. नैवेद्य वगैरे सेम तसाच पद्धतीने दाखवायचा, गायला खाऊ घालायचा आणि ती महिला जेवून गेल्यानंतर मग तुम्हाला तुमच्या घरातील अन्न जे मंडळी आहेत त्यांनी अन्नग्रहण करू शकता किंवा ते जेवण करू शकता. आता समजा तुमचे सासरे फक्त गेलेले आहे तर अशा वेळेला फक्त वरचा जो करा आहे जो छोटा माठ आहे त्याचं फक्त पूजन करायचं आहे. गव्हावरती तो ठेवायचा आहे. सेम पूजा ज्या पद्धतीने केली त्याच पद्धतीने करायची. मग तुम्ही यांची पूजा करायची आहे. आता हे जे करा आणि केळी जी आहे तर त्याचं काय करायचं तर हे तुम्हाला आजूबाजूला कोणी गुरुजी वगैरे असतील तर त्यांना हे पाण्याने भरलेलं तसं तुम्ही दान करू शकता, किंवा तुम्ही कोणी गरीब व्यक्ती असेल तर त्यांना दान करू शकता, किंवा कोणी घेणारं नसेल तर एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही नेऊन ठेवू शकता. आता हे जे काही पाणी वगैरे आहे तुम्हाला दुसऱ्या दिवशी लगेचच दान करायला जमत नसेल तर घरातील तुळस वगैरे सोडून इतर झाडांना तुम्ही पाणी टाकायचं आहे. जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये किंवा इतर कोणालाही देत आहात तर त्यावेळेस दुसरं स्वच्छ पाणी भरून पाण्याने भरलेला हा माठ दान करा आणि केळी तुम्हाला दान करायची आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांसाठी दान करण्याला खूप जास्त महत्त्व आहे तर या दिवशी हा माठ दान करा. केळी सोडून दुसरा एखादा माठ तुम्ही विकत आणू शकता आणि पाण्याने भरून तुम्हाला पितरांचं स्मरण करून तो माठ दान करायचा आहे. सुरुवातीला याची जी काही तुम्हाला पद्धत सांगितली, तुम्हाला सासू सासरे दोन्ही नसतील किंवा सासू नसेल किंवा सासरे नसतील तर या पद्धतीने तुम्हाला पूजाविधी करायचे. सासू नसेल तर केळीची पूजा करायची आहे, सासरे नसतील तर कराची पूजा करायची आहे. सासू सासरे दोन्ही नसतील तर करा आणि केळी दोन्ही आपल्याला पूजायचं आहे. दुसऱ्या दिवशी जे खालचे गहू आहेत ते तुम्ही दान करू शकता, एखाद्या मंदिरामध्ये ठेवू शकता, गायला वगैरे घालू शकता किंवा तुम्ही पक्ष्यांना सुद्धा टाकू शकता. जे फुलं वगैरे आहे ते सगळं निर्वाल्यामध्ये टाकायचं आहे. खरबूज किंवा आंबा तुम्ही जो ठेवलेला आहे तर तो सुद्धा करा केळीसोबत तुम्हाला दान करायचा आहे. मातीची पंती दिवा वगैरे लावलेला असेल तर तो सुद्धा दुसऱ्या दिवशी तुम्हाला विसर्जित करायचा आहे. कणकेचा दिवा तुम्ही लावलेला असेल तर दुसऱ्या दिवशी सुद्धा तो विसर्जित करायचा आहे. एखाद्या झाडाखाली देखील तुम्ही नेऊन ठेवू शकता. तुमचं शेत वगैरे असेल तर तिथे मातीत देखील तुम्ही दाबून ठेवू शकता. तुम्ही प्रवाहित देखील करू शकता. आणि सुतक असेल, मासिक धर्म असेल तर यामध्ये पितरांची सेवा करू नये. बघा आता ज्या घरामध्ये पती पत्नी वारलेले आहेत, पत्नी जर सवाष्ण जर वारलेली असेल तर जी तुम्ही केळी पूजणार आहे तर तिला तुम्ही हळदी कुंकू लावायचं आहे. आणि पत्नी जर सवाष्ण नसताना म्हणजे पत्नीच्या अगोदर पती जर वारलेला असेल तर त्यावेळेस तुम्हाला त्या केळीला बुक्का तुम्हाला लावायचा आहे. आणि चंदन, अष्टगंध, बुक्का यापैकी कोणताही गंध लावला तरी देखील चालतो, परंतु हळदी कुंकू लावायचं नाही. अशा पद्धतीने अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांची पूजा करायची आहे. या व्यतिरिक्त तुमच्या काही शंका असतील तर कमेंटद्वारे विचारू शकता. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.